हॅलो गाईज, तर रिपब्लिक डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे 77वा प्रजासत्ताक दिन. तर प्रजासत्ताक दिन आणि काहीतरी खास करते, त्याची मम्मीला जराही आयडिया नाही. तर आपण मम्मीला सरप्राईज देऊ. लेट्स गो. मम्मी काय करते? अगं काय नसते, काम काम करते. जरा काही वेगळ्या गोष्टी करत जावायच्या आयुष्यामध्ये. काय वेगळं काय करते? करायचं काहीतरी. चल आवर, आपल्याला जायचं बाहेर काहीतरी वेगळं करायला. काय करायचं? ते नाही माहिती, ते तुला नंतर समजेल. चल आवर पटकन. अगं मला काय नाही, मी सांगते ना आवर. चल पटकन. आता काय करते? पप्पाला शावर. मला पण चहा बनव आणि पटकन आवर, आपल्याला जायचं बाहेर. ओके? खरंच का? हो. कुठे जायचं मला सांग खरी. आहे आज रिपब्लिक डे, तर जाऊ बाहेर, काहीतरी करू. चल, कधीच बाहेर गेलो नाही आपण. बरं पप्पाला शावर येशील ना? मला सांग खरी. नाही, ते नाही सांगणार. अगं सांग ना पिल्लू. नाही. बरं ठीक आहे. चल आवर मग. ओके, मी आवडते तोपर्यंत. नाही, साडी बदलली असं काही. साडी वगैरे चेंज कर. ओके, आणि छान आवर, आपल्याला जायचं बाहेर. काय स्पेशल आहे का? येस. खरंच? हो. अरे बापरे, एवढी मूडमध्ये सांगितलं मग नक्कीच काहीतरी स्पेशल असं. मी बरं पप्पाला चहा करते, तुला चहा प्यायचं? हो. गुळाचं कप साखरेचं? गुळेचा कर आणि दुधाचा कर. बरं ठीक आहे, करते छान. मी तू दिवाबत्ती कर मग तोपर्यंत. हां ठीक आहे. केला का चहा? दुधाचा हे केला? बघ, दुधाचं केलं आहे, पप्पांना परदेला गुळाचा केला गोळा. अगं सकाळी कुठला कारण थोडंसं खायला केलं त्याच्यामुळे. ठीक आहे. काय कुठलं नाही. तुम्ही दोघं चहा पिले का? हां, फुटले ना, तुम्ही म्हणत होते चहा फुटलाय, पण म्हणे नाही नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आपला फुटत नाही चहा कधी. बरं, ठीक आहे, दे चहा लवकर. काहीच घ्या चहा घ्यायला. तू परत घेते का? जास्त झालं तर घेणार नाही एवढा माझा अजून टाकते बघ. ठीक आहे, चालेल. थँक्यू. मी आज आवरलं नाही का तुझं? आणि ही काय साडी घातली बंडल? अगं कुठं जायचं आपल्याला? जायची कुठे छान ठिकाणी, तुला छान साडी नाही घालता येत? जाऊ दे, ठीक आहे, चला आता जाऊ दे. साडी काय चांगली दिसत नाही का? अशी पातळासारखी वाटते. जाऊ दे, ठीक आहे, जशी आहे तशी आहे. चल पटकन. कुठं जायचं पण मला सांग ना. ते तुला नंतर समजणार आहे. बरं ठीक आहे. आवडलं आहे माझं? पप्पांचं आवडलं का? बरं सर्वांचं आवडलं, तूच बाकी आहे. ओके. माझं पण आवडलंय आणि मी केसांना ते लावल्यामुळे चंपू चंपू दिसते. टिप्स अप स्टेट्यू. फायनली मम्मीच आवडलंय, आम्ही जातो. हे बघा, चल तर आम्ही निघालोय. कुठं चाललोय पण आपण? चाललंय कुठं तरी. बघत राहा बघत राहा. मला माहित तयार हो आणि आणि चल. मला काही माहित नाही कुठे चाललोय. चला आता. काही सरप्राईजेस असतात, ते सगळ्यांनाच नाही मिळत, तुला भेटतंय. सो थँक्यू. चल. तर फायनली यांनी मला काही सांगितलं नव्हतं आणि यांनी हे बघा मला इथं TVSच्या शोरूमला आणलेलं आहे. पात्र्याचं बिल आहे. त्या टाईपमध्ये पात्र्याचं बिल आहे, त्याला म्हणते शीट मेटल बिल. ती जर घेतली तर ती जाती 56,000ला. ही सेकंड टॉप मॉडेल, ही जाती 1,03,000ला. हिच्यात फक्त बदल काय झाला, मॅगविल ॲड केलं. याचं पुढचं मॉडेल काही DRL येतो फ्रंटला, जो गेलेली येतो तो इथं DRL मीटर डिजिटल. ही मीटर डिजिटल ती जर घेतली तर ती जाती 1,08,000ला. आणि त्याच्यात पुढचं मॉडेल डिस्क ब्रेक आहे, पण मग ती काही घेऊ नको. डिस्क ब्रेकला काय होईल, किक येणार नाही. म्हणजे बाय चान्स कधी मध्ये गाडी जर स्टार्ट नाही झाली तर आता सध्या मार्केट जर बघितलं तर ज्युपिटर खूप चालते. तुम्ही ऑनलाईन रिव्ह्यू जर चेक केला आकाश आपण त्यासाठीच फोन केला होता ऍक्टिव्ह घेण्यासाठी. मग तो म्हटलं ज्युपिटर आहे, फोन लावला. मग मी शोरूम करून काय ओळखीची. मी त्याच म्हटलं तेजस 5 वाटतं का ते असं का येईल का डायरेक्ट फोन केला. चालवायच्या दृष्टीने आता हिला काय केलेलं आहे, फक्त दोन्ही गाड्यांचं वेट सेम आहे, 109 किलो. आपला जो रेट आहे ना मावशी, तो रेट तुम्ही बाहेर पुढं पण काढा, तो तुम्हाला प्लस येईल पण मायनस नाही. आणि आता समजा तुम्ही ही सांगितली 56,000ची सांगितली, आता याची प्राइस किती? कलर बाहेर नंतर एक हा कलर आहे कॉपर, हा पण शाईन आहे. हा त्या तोच बोलला होता कलर कॉपर. मम्मी बघ. आणि हा खाली जो आहे तो स्टारलाइट ब्ल्यू. होंडा झालं, यामा झालं, सुझुकी झालं किंवा बजाज झालं, हे तुम्हाला फ्री सांगता. तो फ्री नाही राहत. तुम्हाला यात काय करायचं आहे, एक्स्ट्रा चार्जेस लावून ते काय करता, एक शोरूममध्ये ॲड करून द्या. त्यावेळेस फीडबॅकसाठी कॉल येतो.
तुम्ही कॉलिंगमध्ये जर सांगितलं का माझ्याजवळ त्यांनी एवढे चार्जेस घेतले म्हणजे एक शोरूमच्या व्यतिरिक्त, तर कंपनी आम्हाला डायरेक्ट 2.5 लाख रुपये डेबिट लावते. त्याच्यामुळे आम्हाला ते करता येत नाही, बाकी काही नाही. सर्व्हिस सेंटर कुठे आहे याचं? बाजूलाच इथेच आपल्या नाही. आमचं जे प्रोडक्ट आहे आमच्याकडं फक्त काय होतं पार्ट्सचे आहे. तुमचं जे म्हणणं आहे असेंबल होतं, पार्ट्स ॲक्च्युली बाहेरूनच येतात. ते असेंबल फक्त TVS कंपनीत होणार, मग तिथून पुढे तुम्हाला गाडी भेटणार. ॲव्हरेज किती येते का? कंपनी क्लेम 67 आहे तिचं. मग ऑन रोड रिझल्ट आता स्कूटर आहे, स्कूटरला लोकल जर गावातल्या गावात यूज असेल तर 45-50. जी तुम्ही लॉंग रूटला जर नेली तर 55-60 पर्यंत पण ॲव्हरेज येऊ शकते. तर ते तुमच्या वापरावर डिपेंड आहे. गाडीला 2 मोड आहे, इको पॉवर. जेवढी तुम्ही इको मोडवर गाडी ड्राईव्ह कराल तेवढं ती ॲव्हरेज चांगलं देईल, जेवढं पॉवर मोडवर ड्राईव्ह कराल तेवढं ॲव्हरेज तिचं कमी होऊन जाईल. आणि जर समजा तुम्ही एकाच वेळेस समजा 8-10 गाड्या आणल्या, मग त्यातनं आम्ही कलर चॉईस नाही करू शकतो? नाही काय मॅडम, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे आहे ना आम्ही जास्त स्टॉकला का बरं ठेवत नाही का, रनिंग कलर खूप आहेत आणि सध्या कंपनीकडे पण प्रोडक्शन कमी, त्याच्यामुळे गाड्या कमी येत आहे, असा विषय. नंतर आम्ही आलो आहे ठीक आहे. टोमॅटो सूप. तेरस आलाय आम्ही, तेरस आणि श्रुती पिल्लू आली. हे बघा पिल्लू तू कशी दिसती, पिल्लू क्यूट दिसते आणि पिल्लू मॉडेल दिसती. आणि बघा तेजू आहे ना, तेजू लावली मॉडेल असते का कधी? तेजू क्यूट दिसतो. आणि इकडे मी तर आम्ही आता स्कूटी बघून आलो. त्यांनी मला सांगितलंच नाही की स्कूटी बघायला जायचं, स्कूटी बघायला जायचं आहे. स्कूटी बघून आलो आणि स्कूटी उद्या मिळणार आहे. आणि आम्ही मोरे हॉटेल आहे, आता जेवण केलं, आता आम्ही घरी आलो. चला म्हणजे लाईट चमकत नाही का? लाईट लाईटीचा संपतो. हा ना, एवढे चाल थोडं सरक दिसू दे. कोण छान आपल्याला बघायचंय. त्याला संस्कृतीमध्ये कोण छान दिसतोय? असं नको समजू का मी छान दिसत, मग आता मी काहीच नाही ठेवलं, असं गेलं चांगलं नको. ते बघा इथं आहे ना, हा तेजू क्यूट आहे आणि बघा ही श्रुतीला मॉडर्न आहे. तर तुम्ही सांगा माझं मत काय, बरोबर आहे का चुकीचं आहे? सो आम्ही चाललो आता बाईकची डिलिव्हरी घ्यायला. असं बघू आता मम्मी आवरलाय का नाही. का मम्मी चल पटकन, तू पण पिंकच घातलं का? मी पण पिंक घातलंय. चल चल चल, छान छान. नक्की हो मम्मी काय का बाई. तर आम्ही चाललो आहे दूर. नवीन गाडी घ्यायला. सो आम्ही आलो आहे स्कूटी घ्यायला आणि ही स्कूटी आम्ही घेत आहे. सो या कोणतं गाडी घ्यायचं? आपला हा ठरलाय ना. कोणतं? हो का? आमची ॲक्टिव्ह आहे. तर आफ्टर ऑल आम्ही हा ब्ल्यू कलर चॉईस केलेला आहे ज्युपिटरचा. आणि आता आम्ही ही गाडी फायनल करतोय. फायनल म्हणजे श्रुती घेऊन देते मला. इथं आहे TVSचं शोरूम आणि हे बघा 2 दादा आहे उभे इथे बसलेले. तर गाडी एकदम चांगली ना भाऊ, कारण आमची ना पहिली ॲक्टिव्ह आहे, ज्युपिटरची काही आयडिया नाही आहे मला. ओके ठीक आहे.
कॉमेडी गावाकडची कॉमेडी पहिलं बाजार एवढं नाव तर हे छोटंसं शोरूम आहे टी व्ही एसचं. इथे आम्ही ज्युपिटर गाडी तिने मला दिली गिफ्ट. तिला वाटायचं मम्मी पाहिजे ती गावामध्ये काही पण काम असतं का, मग ती मला आता ही गाडी गिफ्ट करते. प्रेस करायचा हाऊस दादा नंबर केव्हा येईल रे? नंबर केव्हा येईल? 15 दिवस 15 दिवस लागतील का? बरं बरं चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके. सॉरी श्रुती बघताय गाडी. 2.5 किलोपर्यंत त्याला वेट सहन होऊ शकतो. हवा जाण्यासाठी इंजिन गरम होतं ना. तर ही टी व्ही एस ज्युपिटर स्कूटी काल आम्ही 26 जानेवारीला बुक केली. म्हणजे श्रुतीने मला देण्यासाठी बुक केली काल. आणि आज 27 जानेवारीला तिची आम्ही डिलिव्हरी ताब्यात घेतली आहे. कारण त्या दिवशी खूप गाड्या गेल्यामुळे आम्हाला त्या दिवशी नाही भेटली. तर आता श्रुती आणि तेजस पेट्रोल भरायला गेले आणि आम्ही घरी आलो आहे आता. पेढे काय रे सांगते अगं तूच आहे ना ही काही रिकामी चक्र मारा नाही फक्त. मी ओळख आशीर्वाद देतो. तुम्हाला नका लाजत एवढी. अरे फोटो काढ ना. लाईट बंद करू गोळ्या गाड्यांच्या. रस्त्यात पप्पा जात नाही. फ्लॅश ऑन करून काढते. तर या ठिकाणी आमच्या नवीन गाडीसोबत घेतलेलीच गाडी म्हणजे आमची पहिली सोबतची लक्ष्मी म्हणून ही आमची पहिली गाडी. गाडीचा हॉर्न पाहिला का? इंडिकेटर दाबत आहेस मग दाबायचा आता. पेढे किती 1 किलो आणले का? बघितलं बघ. थांब आशीर्वाद देतोय.
तो माहिती कुठं चांगला आहे. इथं ते आंबा झालं बरं का? चांगला आहे. त्याला सांगून ठेवून त्याचा वेळ जास्त काढ तसं माहित नाही आपल्याला. गाडीची ए तू मला माहिती ओळख कुठे बसली व्हायचं ना पिल्लू हो. होतं तर चमकत नाही रे. हे आज गाडीसाठी आम्हाला ओवाळते कारण ही गाडी घेतली आहे मम्मीसाठी. नेहमीच मम्मी आम्हाला ओवाळत आली पण हवे इट्स मम्मीज थँक्यू पिल्लू थँक्यू. खूप फिर गाडीमध्ये सेफली फिर काळजी घेऊन फिर. Thank you. हळू फिरव. मला दळ आणायला नको पाठवत जाऊ. ओके आता मला भाजीपाल्याला नको पाठवत जाऊ. आता मी सर्व माझे कामं मी करा. तर अशा प्रकारे पिल्लूनी मला ज्युपिटर स्कूटी गिफ्ट केली आणि बघा मला ओवाळलं पण आहे. बाहेर अंधार असल्यामुळे एवढी व्यवस्थित शूटिंग आली नाही. तर आता संध्याकाळचे जवळ 8 वाजले अजून माझा स्वयंपाक बाकी. तर चला आता स्वयंपाक करते आणि स्कूटी घेऊन आला मी मस्तपैकी ना पनीरची भाजी केली आहे. आणि बघा रेस्टॉरंटपेक्षा पण भारी झालेली दिसते. हे बघा तुम्हाला ना रेसिपी दाखवायला काही जमलं नाही. एक दिवस मी पनीरच्या भाजीची रेसिपी नक्की दाखवाल आणि पाहू शकता तुम्ही किती भारी मस्त पनीरची भाजी झाली आहे बघा. रेस्टॉरंटपेक्षाही भारी. आणि हे पनीर पण घरी बनवलं. मी भाजी पण मस्त केली. तर चला आता आहे ना आम्ही जेवायला बसतो. गरम पोळ्या पण झाल्या तर या जेवायला. मस्तपैकी गरम गरम नरम नरम पोळ्या केल्या आहे. आणि आता मिस्टरना वाढून देते पहिलं कारण ऑलरेडी वेळ झाला आहे. माझ्या पोळ्या बाकी बरं का सॉरी माझ्या पोळ्या बाकी. मला परत एकदा मी भाजी दाखवते. हो आणते वेळ झाला ना मिस्टर शिव राहिली जेवायला आणते का म्हणून. कारण ना स्कूटी आणल्यानंतर ना स्कूटीचं औक्षण वगैरे केलं. चला हे बघा भाजी पाहू शकता तुम्ही. बघा किती सुंदर भाजी झाली बघा. काही अजून घ्यायचं राहिलं नाही ना. डॉक्युमेंट्स घेतले का. चलो तो हार व्यवस्थित कर ना गाडीचा. व्यवस्थित बांधलेला आहे ना. करत बस बरं का बाई. आता आम्ही गावात चाललो आहे. चला जाऊ दे पडू दे. तर स्कूटी आम्ही रात्री आणली आणि सकाळीच मी आईच्या घरी स्कूटी घेऊन गेली आहे. तर माझी लहानी भाऊजाई सागरची मिसेस स्वाती स्कूटीला ओवाळती आहे आणि ज्योती आई बाकी सर्व तिथे उभे. अगे वाईट चाललो तेव्हा 26 जानेवारीला घ्यायची होती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. पण त्या दिवशी ते म्हणे आज खूप गाड्या डिलिव्हरी झाल्या उद्या घेऊन जा. अंगठी देऊ का अंगठी. घेतला घेऊन टाका. मोठा नाही काढला डुगू डुगू फटा फोड. अरे वा
अगं पण एवढं पुण्यावरून आले तेव्हा झाला आणि तू पोचल्यावर झाला है की नाही? बारामती तिथे गेल्यावर ऍक्सिडेंट झाला. हा बरोबर त्यांच्या गावातच गेल्यावर झाला गावात गेल्यावर झाला. हा आणि ते दैवी इमान धावपट्टीतून खाली उतरल्यानं ऍक्सिडेंट झाला. हा ना. तर आजच अजित पवार यांचं निधन झालं आहे. तर वडिलांची आणि माझी त्याबद्दलच चर्चा करत होते वडील माझ्याशी. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि तू शाहू बेबी का काढतो काय काढतो तू हे बघा ही शावी आहे. ती आता बबली अक्काच्या घरी आलोय. तिला सांगितलं ताट करून घेऊन ये खाली, कारण आमच्या पिल्लूला आहे ऑफिस लॉगिन करायचंय. शाहू शाहू हॅलो कर. हाय हॅलो कर ना. हॅलो हॅलो. शाहू ही कोण आहे का? ही कोण आहे? तू आता आवडत तुला? आता आवडत? हॅपी बर्थडे मी सावला बनते छान गाडी छान कलर आहे मस्त. मी म्हणतच होते मम्मीला एखादी गाडी आणून घेऊन टाक. काय गं? अगं मग आता ही कोणी घेतली? तू घेतली का? श्रुतीने घेतली मला. अरे वा, अरे वा. श्रुतीने हे ठेवलं ना वर. शुभांगी तुकाराम पाचोरे. है ना हो काही प्रॉब्लेम नाही. ओरिजिनल आहे मॅडम. पॅन नाही का? आणलं नाही म्हटलं आता काही गरज नाही. हे झर असलेली त्याच्यामुळे. हे पहिलं नाव आहे तुमचं तिकडचं हो माहेरचं नाव आहे. बडशे. तर बबली अक्काच्या घरून आल्यानंतर आम्ही परत टी व्ही शोरूमला आलेलो आहे. कारण आहे ना डॉक्युमेंट द्यायचे राहिले होते आणि प्रोसिजर पूर्ण बाकी होती. पेमेंट पण होतं थोडंसं राहिलेलं द्यायचं, तर ते पेमेंट दिलं. प्रोसिजर सर्व पूर्ण केली. ते हे बघा हे टी व्ही एसचं शोरूम आहे. छोटंसं आहे पण मग इथे छान गाड्या भेटतात. ते रेसचे मित्रच आहे हे. आणि शेवटी श्रुतीने तिचा शब्द खरा केला. ती बऱ्याच दिवसाची म्हणायची मम्मी तुला स्कूटी घेऊन टाक, तुला स्कूटी घेऊन टाक, पण मी काही मनावर घेत नव्हती. पण तिने आज मला गपचूप मला न सांगता गपचूप सरप्राईज दिलं. ती म्हणायची मम्मी तुला भरपूर कामं असतं, कारण ज्यावेळेस मी बँकेत जायची त्यावेळेस माझ्याकडे काही स्कूटी नव्हती, मी पायीच जायची. मग सगळ्याच कुटुंबाचं असं म्हणणं आलं की करायच्या वेळेस तू भरपूर कष्ट केलेले आहे, मग आता थोडी आरामात राहा. असा विचार करून श्रुतीने आणि सर्व कुटुंबाने निर्णय घेऊन मला न सांगता गपचूप त्यांनी ही कारस्थान केलं आणि फायनली मला स्कूटी गिफ्ट केली. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू पिल्लू. वेलकम.